तर आज मी आता बिर्याणी बनवणार आहे आणि बिर्याणी बनवण्यासाठी मी इथे पुदिना, दही, सांबार आणि सरसोचं तेल घेतलं आहे. आता बाकीची खरेदी करायला निघालो समोर. माझं चिकनचं मॅरिनेशन झालेलं आहे. आता आपण 1-1.5 तास याला असंच रेस्ट करायला ठेवू आणि मग त्याच्यानंतर दम लावायला घेऊ. हा कांदा बरिस्त्यासाठी, म्हणजे बरिस्ता म्हणजे एक तळलेला कांदा. बिर्याणी तर आता रात्रीच बनणार आहे. बिर्याणी म्हटलं तर रात्रीच बनेल. बरिस्ता झाला आता तयार. आता बाकीच्या मसाल्याची तयारी करतो. 3-4 तास चांगलं मॅरिनेट होऊ दिलं आणि आता ह्याच्यामध्ये टाकतो आहे सगळे खडे मसाले चांगला फ्लेवर येण्यासाठी. मी एक अखंड लिंबू पण टाकत आहे पाण्यामध्ये. आता मला ह्याच्या मागचं लॉजिक नाही माहीत की अखंड लिंबू का टाकतात. सगळे टाकतात म्हणून मी पण टाकत आहे. बघा, आता चिकन मॅरिनेट केल्यानंतर आता याला फुल फ्लेमवर एक 10 ते 15 मिनटं 80% कुक करून घेऊ. सेंट इतका मस्त येतं ना एकदम याचा. या उकळत्या पाण्याचा स्मेल, या चिकनचा स्मेल, प्रत्येक गोष्ट मला यवतमाळची आठवण देत आहे. भाताच्या पाण्यामध्ये सुद्धा मी मीठ टाकत आहे. आता बघा, मी ते तांदूळ थोडे सोक करायला ठेवले होते 1.5-2 तास. आता चांगले सोक झाले. आता मी या पाण्यामध्ये उकळी करून घेईल आणि तांदूळसुद्धा 80% बॉईल करून घेईल आणि मग त्याच्यानंतर तांदूळ आणि चिकन एकत्र दम देईल अर्धा-1 तासासाठी, अर्धा-पाऊण तासासाठी. आता इंडक्शन आहे. मी आजपर्यंत नेहमी गॅसवर बनवलं होतं. आता इंडक्शनवर काय माहीत कसं बनेल. भात असा जेव्हा वर येतो ना आणि जेव्हा असा रोल होणं स्टार्ट होतो त्याच्यानंतर अजून एक 5 मिनटं त्याला ठेवायचं आणि ते चेक करून बघायचं की 80% कुक झाला की नाही आहे. एकदम पूर्ण शिजलेला पण नको आणि एकदम कच्चा पण नको, त्यामधला पाहिजे आपल्याला. हा भात बघा किती मस्त झाला एकदम. मग असं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि पाणी काढल्यानंतर आपण आता इथे लेअर करायला टाकतो. एक भांडं छोटं पडेल आता. अरे ते चाकू थोडा हे आहे ना, थोडं जाडजाड राहिलं. भरपूर पुदिना टाकायचा. पुदिना मस्त फ्लेवर येतो पुदिनाच्या ह्याच्यामध्ये. बघा, पुदिना टाकायचा, मस्त फ्लेवर येतो पुदिनाचा. रक्ष तूप टाक बरं. तसं तूप टाक नाही. टाक सगळीकडे येते काही पण टाकून दे. हो, टाक अजून टाक भरपूर लागेल. आपण आता केसरचं दूध टाकत आहे. केसरचं दूध टाकल्यानंतर मस्त असं सॉफ्ट बनतो भात आणि फ्लेवर पण खूप मस्त येतो. आता आपण बरिस्ता टाकत आहे. बाकीचं आता वरतून बघू. आता आपण हायवर एक 5 ते 10 मिनटासाठी कुक करू. आता इंडक्शनचा अंदाज नाही आहे म्हणून आता थोडं कमी वेळच ठेवू आणि मीडियमवर जास्त वेळ ठेवू. वा, गरम गरम बिर्याणी. स्मेल कसा येत आहे? एक नंबर. UK आम्ही आमच्या नेबर्सला बिर्याणी टेस्ट करायला दिली आणि त्यांना एवढी आवडली आणि त्यांनी जेव्हा फीडबॅक दिला त्या खरंच खूप मस्त वाटलं.